वडापाव सगळ्यांनाच आवडतो, हो की नाही? पण मस्त गाड्यावर मिळतो तसा अगदी छान खुसखुशीत वडापाव जर आपण घरी बनवला तर मग मनसोक्त खाता येईल, हो की नाही? चला तर मग अशाच पद्धतीने आज आपण इथे ना गाड्यावर मिळतो तसाच मस्त खमंग चवीचा वडापाव घरच्या घरी बनवणार आहे. खूप जास्त वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया आणि बघून घेऊया या खमंग खुसखुशीत वडापावची रेसिपी. हॅलो एव्हरीवन, श्री स्वामी समर्थ सर्वांना. कसे आहात सर्वजण? मस्त मजेत आहात ना? मस्त मजेतच राहा. आज आपण इथे ना मस्त गाड्यावर मिळतो तसा वडापाव घरी बनवणार आहे. त्यासाठी साधारण 6 ते 7 मीडियम आकाराचे बटाटे शिजायला ठेवलेले आहेत. तोपर्यंत आपण त्याचं वाटण करून घेऊया. इथे 8 ते 10 लसूण पाकळ्या, हिरवी मिरची आवडीप्रमाणे, 1 चमचा जिरं, त्याचबरोबर कढीपत्त्याची 7 ते 8 पानं, या पद्धतीने आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे, जाडसर पाणी न घालता. आता वाटण तयार झालं. वडापावसाठी लागणारं जे कोटिंग आहे ते करण्यासाठी इथे 1 वाटी बेसन घेतलं आहे. त्याचबरोबर 2 ते 3 चमचे तांदळाचं पीठ घ्यायचं आहे. सोडा घालायचा आहे चिमूटभर आणि त्यानंतर चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. अर्धा चमचा हळद घालायची आहे आणि हे सगळं अगदी थोडं थोडं पाणी घालून आपल्याला भिजवून घ्यायचं आहे. हे पीठ खूप जास्त पातळही करायचं नाही आहे आणि खूप जास्त आपल्याला घट्टही ठेवायचं नाही आहे. तर सुके जिन्नस आहेत ते आधी छान मिक्स करून घ्यायचे आणि अगदी थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे भिजवून घ्यायचं आहे. जेव्हा बाहेर विकत मिळणारी गोष्ट कोणतीही असो, मग ती आपण जेव्हा घरी बनवतो तेव्हा ती मनसोक्त खाता येते आणि घरी आपण त्या छान हायजीनमध्ये पण बनवलेलं असतं. त्यामुळे शक्यतो अशा पद्धतीने मस्त वडापाव घरी करायचा आणि मस्त ताव मारायचा. तर इथे आपलं पीठ भिजवून झालेलं आहे. तुम्ही कन्सिस्टन्सी बघू शकता. अगदी परफेक्ट कन्सिस्टन्सीवर आपण हे पीठ भिजवलेलं आहे. खूप जास्त पातळ करायचं नाही. पातळ जर झालं तर अजिबात त्याच्यावर कोटिंग बसणार नाही आणि घट्ट झालं तर वडा जो आहे तो पिठाळा लागतो खाताना. त्यामुळे परफेक्ट कन्सिस्टन्सीचं बॅटर आपल्याला हवं आहे. आता बटाटे छान सोलून मॅश करून घेतलेले आहेत. त्याचबरोबर कढई गरम करायला ठेवली आहे. त्यामध्ये 2 चमचे तेल घातले. आपण जे तयार केलेलं वाटण होतं ते घातलेलं आहे. त्याचबरोबर अगदी अर्धा चमचे यामध्ये मी हळद घातली आहे आणि आपण जो मॅश करून घेतलेला बटाटा आहे शिजवून घेतलेला तो घालायचा आहे. मिक्स करून घ्यायचं आहे. यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचं आहे. आता अंदाजाने मीठ घाला, जेणेकरून आपण या पिठाच्या ज्या कोटिंग करणार आहे वड्याचं त्यामध्ये सुद्धा मीठ घातलेलं असतं. त्यामुळे मीठ घालताना इथे बेतानी घालायचं अंदाजाने. तर आता अशा पद्धतीने भाजी छान परतून झालेली आहे. खूप सारी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून भाजी थंड करायला ठेवू. यामध्ये तुम्ही शेंगदाण्याच्या ज्या पाकळ्या असतात म्हणजे भाजून त्याची टरफलं काढून त्याचे 2 भाग केलेले शेंगदाणे सुद्धा घालू शकता. ते सुद्धा खूप छान लागतात वड्यामध्ये. तर अशा पद्धतीने आपल्याला मीडियम आकाराचा वडा करून घ्यायचा आहे. तुम्ही तुमच्या अंदाजाने कमी जास्त आकार ठेवू शकता. मी अशा पद्धतीने वडे करून घेतलेले आहेत. आता या पिठामध्ये आपल्याला याला डीप करायचं आहे आणि मस्त गरम तेलामध्ये तळून घ्यायचेत. तर इथे पीठ आपलं परफेक्ट कन्सिस्टन्सीवर असल्यामुळे व्यवस्थित छान कोट होतं. तुम्ही बघू शकता एकदम छान कोट झालेला आहे. मस्त तळून घ्यायचा आणि गरमागरम असे हे वडे खाण्यासाठी तयार होतात. भन्नाट झाला होता, 1 नंबर झालेला. तुम्ही बघू शकता परफेक्ट रंगावर आपण याला तळून घेतलेला आहे. याच पद्धतीने मी बाकीचे सगळे वडे तळून घेतले आणि अगदी झटपट तयार होतात. त्याचबरोबर तुम्ही अर्धा किलो बटाट्यांमध्ये जवळपास 10 ते 12 वडे मीडियम आकाराचे आरामात करू शकता. इथे सगळे वडे तळून झालेले आहेत. आता वडापाव म्हटलं की मिरची तर हवीच, हो की नाही? तर मग मिरच्या तळून घ्यायच्या आणि आता आपल्याला हा वडापाव तयार करायचा आहे. त्यासाठी पाव घेतलेला आहे, मध्ये कापून घ्यायचा आहे. तर तुमच्याकडे हिरवी चटणी असेल तर तुम्ही एका बाजूला हिरवी चटणी लावू शकता किंवा जी आपली खोबऱ्याची चटणी असते ती सुद्धा छान लागते, ती घालू शकता. मी इथे बघा मस्त एका बाजूला सॉस लावून घेतलेला आहे. त्याचबरोबर एका बाजूला वडापावची चटणी लावून घेतलेली आहे. आता ही वड्यांची चटणी कशी तयार केली तर जे आपण वडे तेलात सोडताना जे बाजूला आपल्याला पीठ पडलेलं असतं आणि ते तळलं जातं तर ते घ्यायचं. त्यामध्ये अगदी थोडंसं मीठ आणि तिखट टाकायचं आणि ते मिक्सरला फिरवून घ्यायचं. तर तीच वडापावची खरी चटणी असते. तर इथे बघा त्या पद्धतीने एका बाजूला ती चटणी घालून घेऊया जी आपण तळलेल्या पिठाची केलेली आहे आणि एका बाजूला सॉस लावून घेतलेला आहे. याऐवजी तुम्हाला हवं असेल तुम्ही हिरवी चटणी लावू शकता. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कसेही करू शकता, काही हरकत नाही. मध्ये मस्त वडा ठेवायचा, मिरची घ्यायची. हा गरमागरम वडापाव खाण्यासाठी तयार आहे की नाही? आलं ना तोंडाला पाणी? खरं खरं कमेंट करून सांगा बरं, कोणाकोणाच्या तोंडाला पाणी सुटले हा मस्त वडापाव बघून. तर अशा पद्धतीने हा मस्त असा जम्बो साईजचा वडापाव खाण्यासाठी तयार आहे.
झटपट तयार केला आपण. तुम्ही बघितलं, अगदी सोपी रेसिपी आहे. स्टेप बाय स्टेप सगळी रेसिपी मी इथे एक्सप्लेन केलेली आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून लगेच सांगायचं आहे. त्याचबरोबर तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करायला विसरायचं नाही आहे. चला तर मग मस्त या गाड्यावर मिळतो तशा वडापावच्या रेसिपीला लाईक करा, रेसिपी शेअर करा. भेटूया अशा एका छान मस्त खमंग आणि चमचमीत रेसिपीसोबत. तोपर्यंत काय करायचं आहे, आपल्या आदिश्री रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. बेल आयकॉन प्रेस करायला अजिबात विसरायचं नाही, जेणेकरून इथून पुढे येणाऱ्या अशाच खमंग रेसिपीज पाहायच्या असतील तर बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन्स मिळतील आणि तुम्हाला त्या रेसिपी पाहता येतील. चला मग भेटूया अशा छान मस्त रेसिपी बरोबर. तोपर्यंत मस्त राहा आणि छान छान रेसिपी ट्राय करून खात राहा. बाय बाय.